आज बनवूया सगळ्यांना आवडणारी अशी साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी हा प्रकार आमच्या घरी फक्त उपवासाच्याच दिवशी होतो असा नाही आहे बरं का. आम्ही कधीही कोणत्याही दिवशी साबुदाणा खिचडी नक्की बनवतो, कारण आमच्या मुलांना फार आवडते साबुदाणा खिचडी. आता ह्या खिचडीची रेसिपी तर सगळ्यांना माहीतच आहे, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ही खिचडी बनवून दाखवणार आहे. सकाळी साबुदाणा खिचडी बनवायची होती म्हणून रात्री शाबू भिजायला घातलेला होता आणि पाहू शकता मऊसूद असा साबुदाणा जो आहे तो छान असा भिजला गेलेला आहे. सोबतच 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मिरची जी आहे ती मिक्सरला लावून घेतलेली आहे बारीक करून. आता तुम्ही मिरचीचे कापसुद्धा यामध्ये टाकू शकता, पण काय होतं की मिरचीचे काप टाकल्यानंतर तिखटपणा कमी होतो आणि काय होतं उपवासाच्या दिवशी मात्र खरंच खूप तिखट खावंसं वाटतं आणि तसं तिखट होत नाही आहे म्हणून मिक्सरला वाटून मग मिरच्या टाकायच्या. मग साबुदाणा जो आहे तो तिखट होतो आणि खाल्ल्यासुद्धा खरंच खूप चविष्ट होतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये बटाटा टाकलेला आहे, म्हणजेच बटाट्याचे काप टाकलेले आहेत. आता बटाट्याच्या कापसोबतच इथे मी हिरवी मिरची जी आहे ना बारीक करून घेतलेली तीसुद्धा टाकणार आहे आणि बटाटा अगदी मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहे. बटाटा आणि हिरवी मिरची सर्व एकत्रित करून घेऊया. आता बटाट्यामध्ये थोडंफार मीठ टाकून घेऊया, म्हणजेच कसं की खिचडीमध्ये खाते वेळेस यामध्ये मीठ कमी नाही लागणार, यासाठी मीठ थोडंफार स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटे बटाटा शिजण्यासाठी पुरेसे आहे आणि तुम्हाला इथे मी दाखवते बटाटा जो आहे ना तो अगदी छान असा तेलामध्ये मऊ झालेला आहे. खिचडीमध्ये हा जो बटाटा आहे ना तो मला खूप आवडतो पर्सनली, यासाठी कधीही मी साबुदाणा खिचडीमध्ये खूप सारा बटाटा वापरते. आता टाकूया यामध्ये शाबू. शाबू जो आहे ना तो असा मी खोलून टाकते, म्हणजेच असा सर्व असं मिक्स करून टाकते, जेणेकरून ते मिक्स करायलासुद्धा सोपं जाईल आणि ते एकदम खिचडा होणार नाही, यासाठी असा शाबू जो आहे तो खोलून टाकत जा. त्यासोबतच मीठ जे आहे ना ते चवीनुसार टाकायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंफार जाडसर असं शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते ॲड करायचं. नंतर खूप बारीक केलेलं ॲड करणार आहे मी. सर्व असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता साबुदाणा जो आहे ना तो अगदी खुला खुला झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे, कुठेही चिकट वगैरे झालेला नाही आहे. आणि यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक शेंगदाण्याचं कूट. ते सुद्धा मी भरपूर टाकते, कारण शेंगदाण्याच्या कुटाशिवाय साबुदाण्याची खिचडी मात्र खरंच अपूर्ण आहे आणि हे नसेल तर साबुदाणा खिचडीला काहीच चव नाही येणार खरंच. तर आणि बघू शकता बटाटासुद्धा भरभरून आहे खिचडीमध्ये, एकदम मऊ अशी ही खिचडी जी आहे ना ती दिवसभर जर राहिली ना तर खरंच खूप मऊ असते. कूट टाकल्यानंतर सर्व असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम जी आहे ना ती खूप कमी ठेवायची आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटे शाबू जो आहे ना तो वाफवून घ्यायचा आहे. आफ्टर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त साबुदाणाची खिचडी जी आहे ना ती तयार झालेली आहे. साबुदाणा खिचडी आणि लिंबू खात असाल तर वरून लिंबू, मस्त कॉम्बिनेशन आहे. चला मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून कळवा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.